स्टेप आउट झाले आणि चांगला फटका सजवलाय. 6 धावेने धावफलक पुढे सरसावले. धाव संख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू झाले, 17 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक सुरू आहे. एक धाव इथे मिळाली. धावसंख्येत भर. स्ट्राईक रोटेट झाली आहे. थोडासा सुटकेचा श्वास धरला असेल संतोष यांनी. ऑन साइडला एक धाव इथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, नकार दिला अतुलने. एक शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 19 धावा. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. थोडासा विचार करावा लागेल कर्णधाराला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन रिजन मध्ये एक धाव पूर्ण. षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 21. गाइस जितने भी प्लेयर्स है यहाँ पे जिनके पास भी मेरी आवाज पहुंच रही है, मैं कहना चाहूंगा कि हमारे जितने भी प्लेयर्स खेल रहे हैं उनमें से कुछ ऐसे प्लेयर्स हैं जिनका इंटरव्यू अभी हम लोगों ने स्टार्ट किया है लेना. तो अगर आप देखना चाहोगे तो प्लीज जाइए यूट्यूब पर बियॉन्ड द बाउंड्री चैनल को सर्च कीजिए. यूट्यूब पे आपको वीडियोस मिल जाएंगे और प्लीज उसको सब्सक्राइब कीजिएगा चैनल को. अगली गेंद बल्ले का किनारा लगा. यहाँ पर 1 रन का इशारा आया है और उसी के साथ साथ सावी रियल एस्टेट के ओनर विशाल खत्री और मयूर दादा, उनका मैं बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूंगा. मंदार दादा, उनका बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूंगा जिन्होंने हमारी इस टूर्नामेंट में काफी बड़ा हाथभार लगाया है, स्पॉन्सरशिप दी है हमें इस टूर्नामेंट को बड़ा करने के लिए. बहुत बहुत धन्यवाद मंदार दादा आणि विशाल खत्री. सूरज आलाय गोलंदाजीसाठी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. दुसरा बॉल होता. पहिल्या बॉलवर डिक्लेअर आली. दुसऱ्या बॉलवरही सिंगल येते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतं. 23 वर जाऊन पोहोचली आहे. या संघामध्ये सागर गावडे आहे फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये, म्हणजे तुम्हाला टार्गेट एक मोठा ठेवावं लागेल. ऑन साइडला खेळलाय. इथेही एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सूरजच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केला सूरजने. 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. हा बराच बॉल टाकलेला. बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता सूरजने, पण जरा जास्त बाहेर गेला ऑफ स्टंपच्या. एक्स्ट्रा येतोय. एक्स्ट्रा धाव येते. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा पुढे पडला. थोडा वेळ हवेत होता हा बॉल. एक धाव इथे आली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. 26. 2 बॉल्स टू गो. लॉफ्ट केलाय. विकेटचा पतन होणार. यस, सागर गावडे कोणती चूक करत नाही. विकेट आली आहे. पहिला झटका इथे लागलाय. सुपर वॉरियर्स संघ फलंदाजी करतात. मोहिते न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. 1 टू गो. लास्ट बॉल आहे. धाव संख्या 26. फक्त 5 धावा खर्च केल्यात सूरजने आतापर्यंत या ओव्हरमध्ये. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. मोठा फटका आहे. इथेही झेल. इथे नाही झाला. एक धाव मिळाली आहे. फलंदाज नॉट आउट आहे. एका धावेने धावसंख्येत भर. षटक संपले. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 27. चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च केल्या सूरजने आपल्या वैयक्तिक 6 बॉल मध्ये. एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पाहूया आता सागर कोणत्या गोलंदाजाला बोलवतोय. स्वतः सागर गोलंदाजीसाठी आलाय. 7 मिनिटं झाली आहेत. पंच दर्शवतात 7 मिनिटं झाली आहेत. तुम्हाला तुमचे पुढचे 3 ओव्हर 8 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. पहिला बॉल थोडासा स्लोवर वन टाकला होता. व्हेरिएशन केलं होतं या बॉल मध्ये. एक धाव इथे मिळाली. सुरुवात झाली आहे या षटकाला रन्स यायला. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे.
अतुल स्ट्राईकवर येईल. अतुलने चांगली फटकेबाजी केली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 17 धावा बनवल्यात. ब्लॉकर मध्ये टाकलेला हा बॉल होता. ब्रह्मास्त्र काढला आपल्या पिटाऱ्यामधून. चांगली गोलंदाजी सागर गावडेकडून. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल होता. इथे एक चोरटी धाव मिळेल. बॅकअप आलं, चांगल्या पद्धतीने आलं आणि टाइमावर आलं. एका धावेने धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. बघा बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांना. कारण का आणि इथे मोठा फटका आलाय. इथे मोठा फटका मोहितेच्या बॅट मधून आलाय. अतुलला बांधून ठेवलं पण मोहितेने आता वेगळं रूप धारण केलंय. मोहितेकडून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. स्लोवर वन व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा, हा डॉट बॉल येतोय. त्याचबरोबर शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 35च्या घरात जाऊन पोहोचली आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. बॅटची कडा लागली. विकेटचं पतन होऊ शकतं आणि हा चांगला झेल पकडलाय. फलंदाज होते बाद. एक षटकार आला, त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला सागर गावडेकडून आणि विकेटचं पतन होतंय. मोहित पॅव्हिलियन मध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी समीर मैदानामध्ये उतरतोय. तीन ओव्हर 35. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय प्रशांत साने. नवीन गोलंदाज. इथे बॉल हवेत होता. पहा बॉल लागून मैदानामध्येच राहिला. विकेटवरच आला पण कोणताही खेळाडू त्याच्या खाली आला नाही म्हणून एक जीवनदान मिळालं. समीर आता स्ट्राईकवर येतो. धावसंख्या 36 झाली आहे. चौथं षटक सुरू आहे. इथे बांधून ठेवलं. बॉल समजला नाही. टप्पा पडला. लेग ब्रेक झाला. चकमा दिला बॅटरला. सरळ मागे गेला बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट येतोय. धावसंख्या 36 वर स्थिरावली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे टॉप एज लागलाय. टॉप एज लागून चेंडू थर्ड मॅन रिजन पॉइंट रिजन मध्ये. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या झाली आहे 37. 4 बॉल 37 रन. 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथं षटक सुरू आहे. बांधून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या. 21 होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर सर्व गोलंदाजांनी कमबॅक केलंय. मग सूरज असो, सागर गावडे असो आणि आता प्रशांत गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावर 38. शेवटचा बॉल. एका हाताने खेळलेला हा फटका होता. एवढा कॉन्फिडन्स देणार नाही पण एक धाव नक्की मिळेल. षटक संपलंय. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे सुपर वॉरियर संघाची 39 धावा. 39 रन हुए आफ्टर 4 ओवर. अब आएंगे 5वीं ओवर का जिम्मा लेकर खुद कप्तान इस टीम के संदीप. संदीप आले. पहिल्याच बॉलवर हा झेल झाला. क्या बात आहे. बघा व्हॉलीबॉल आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या मध्ये. क्रिकेटचा गेम आहे पण व्हॉलीबॉल इथे पाहायला मिळालंय. भूषण आंबेकर न्यू बॅटर मैदानामध्ये. ओहो पहिलाच बॉल बांधून ठेवलं. हात खोलण्याची संधी दिली नाही. मोठा फटका मारण्याचं मन बनवून आले होते पॅव्हिलियन मधून. मिस टाइम स्ट्रोक. फुलटॉस होता पण कनेक्शन तेवढं चांगलं मिळालं नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये फक्त आता एकच धाव खर्च केली आहे अतुल आतापर्यंत फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली अतुलच्या माध्यमातून. येणाऱ्या पुढच्या 9 बॉल मध्ये पाहूया किती स्ट्राईक मिळते आणि किती धावा बनवतोय अतुल. इथे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या एकेरी धावेने पुढे वाढते. 41 वर जाऊन पोहोचली आहे. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या 5व्या षटकामध्ये.
सरळ खेळलेला फटका लॉंग रिजन मध्ये बॉल येतोय. इथे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली आहे. वन टू गो. मंदार दादा वेलकम. थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्हाला या स्पर्धेला स्पॉन्सरशिप देण्यासाठी. चव्वेचाळीस धावा झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा, 3 गडी बाद झालेत. शेवटचा षटक घेऊन आलाय गोलंदाज आकाश भगत. लॉंग रिजन मध्ये बॉल जातोय. सागर याची चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली लॉंग रिजन मध्ये. लॉफ्ट केलाय सरळ. सागरच्या हातामध्ये विकेटचं पतन. भूषण आंबेकर यांची विकेट आली है. मजीद न्यू बैटर अब आते हुए बल्लेबाजी के लिए. 3 गेंदें हुई है, 3 में सिर्फ 2 खर्च किए. देखिए पहला ओवर अगर छोड़े 21 रन का, संतोष दा इन्होंने गेंदबाजी की थी 21 रन का. उसके बाद सभी गेंदबाजों ने कंजूस भरी गेंदबाजी की है, टाइट गेंदबाजी की है. चौथी गेंद 27 गेंदों में सिर्फ 25 रन आए हैं, ऐसे हमारे स्टैटिस्टिशियन कह रहे हैं. हमारे स्कोरर पांडे जी कहते हुए कि पिछली 27 गेंदों में सिर्फ 25 रन आए हैं. अब 26 हो गए. कुल मिलाकर 47 बना है. 2 गेंदों का खेल बाकी है. देखिए काफी कॉन्फिडेंट रहेगी. टेबल बॉटम पे है, 12वें पोजीशन पे है और उन्होंने सीमित रखा है अनबीटेबल टीम को. अब तक 50 भी पूरे नहीं हुए. और फील्डिंग का स्तर देखिए, फील्डिंग का स्तर देखिए दोस्तों. देखिए अगर आपको जीतना है ना तो हार का मजा चखना चाहिए. ये माइक अंदर आ जाएगा ना, ये माइक टॉस के टाइम पे, ये माइक, ये वायर छोटा है, येलो आएगा, येलो आ जाएगा ना. हाँ ठीक है, वो विशाल भाई आएंगे तभी. आडव्या बॅटने खेळलाय. सागर गावडेच्या हातामध्ये 50 पूर्ण झाले नाहीत. टार्गेट असेल ते म्हणजे 49 धावांचं. 49 इज द टार्गेट. विशाल खत्री को क्षेत्रा बनाम नाना नानी, दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए आ जाइए मैदान में. दोनों टीम के कैप्टन. ऑल द कमिटी मेंबर्स, निखिल, सलील, चापू, प्लीज कम. We'd like to call the owner of Savi Real Estate, Mr. Vishal Khatri, for the toss. Joy, thank you so much for the lovely food. Dakshin Bites, thank you. Mr. Vishal Khatri, please. Guys, तालियां हो जाए मिस्टर विशाल खत्री के लिए. थोड़ा जोर से. तालियां गाइस, तालियां फॉर विशाल खत्री जी. जी बिल्कुल. रियल इस्टेट, सावी रियल इस्टेट के ओनर विशाल खत्री हमारे इस टूर्नामेंट के टाइटल स्पॉन्सर हमारे साथ यहाँ पर जुड़े. अगले मैच का टॉस उनके शुभ से किया जाएगा और उसी के साथ साथ उनको सम्मानित किया जा रहा है. माईची शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या स्पॉन्सर साठी, विशाल खत्री यांच्यासाठी. बघा मित्रांनो, असे प्लेयर्स आपल्यामध्ये आहेत, असे व्यक्ती आहेत म्हणून आपल्याला मोठ्या स्पर्धा खेळायला मिळतात, अनुभवायला मिळतात. थँक्यू सो मच
विशालदा. गाइज आप लोग देख रहे हैं ग्रीनफील्ड क्रिकेट लीग सीजन 3. सीजन 1 और सीजन 2 का अगर रिकॉर्ड देखे, हिस्ट्री देखे, तो जो बॉटम में टीम थी वो टीम ने दोनों ही सीजन में जो टेबल टॉपर थी उनको हराया था. ये थर्ड सीजन है. थर्ड सीजन में क्या ये रिकॉर्ड बदलेगा या ये रिकॉर्ड जिंदा रहेगा? 49 चाहिए 36 गेंदों में. अंतरिक्ष और सूरज. सूरज फिलहाल रनर है. प्रतीक साने, ये सलामी की जोड़ी मैदान में 49 का लक्ष्य रखा है. मोहिते यांच्या हातात पहिला चेंडू दिलाय. देखिए ये जो हिस्ट्री है नॉकआउट्स की पहले 2 सीजन से चलती आ रही है, वो कहीं ना कहीं बदलनी पड़ेगी. बदलने के लिए 49 काफी रहेंगे, ये आने वाला वक्त बताएगा. 6 ओव्हरों में पता चलेगा. चला मॅचला सुरुवात होते. 49 धावांचं लक्ष्य आहे. पहिलाच बॉल नो ने सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आहे आणि फ्री हिट मिळेल पहिल्याच बॉलवर. फ्रीडचा बॉल होता. इथेही नो बॉल येतोय. बराच बाहेर टाकलेला बॉल होता. 2 धावा धावफल. बघा तुमच्याकडे टार्गेट कमी आहे. जेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी असतो तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मारताना विचार करावा लागतो. तसंच विचार करावा लागेल इथे गोलंदाजाला. रन्स खर्च करायला कमी आहेत. कुठेतरी टाईट गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बीट झाले इथे बॅटर. धावसंख्या झाली 2 चेंडू 3 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसरा धाव नकार दिला अंतरिक्षांनी. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पाहूया पंच नो दंडित करतायत या बॉलला. फ्री हिट बॉल असेल. येणारा बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला प्रतीक यांनी. 1 धाव इथे पूर्ण झाली. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 4 चेंडू 7 धावा. समीकरण 32 बॉल मध्ये 42 बनवायच्यात अजून. लॉंग ऑन मध्ये खेळलाय. 1 धावच मिळेल इथे. धावसंख्या 8. 41 ची गरज आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 30 बॉल 41. बॉल 41. नवीन गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवर. प्रतीक बॉलिंग मार्कवर. बॅटची कडा घेतली. आणखीन एक विकेट मिळाली. बघा प्रतीक आपल्या संघासाठी कालपासून विकेट पटकावतोय. आणि जर आपण बेस्ट बॉलरच्या रेस मध्ये जर पाहिलं तर प्रतीकचं नाव टॉप 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तोच दाखवून देतोय की का मी त्या टॉप 3 मध्ये आहे. आला पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली
आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. इक्वेशन त्याच्या समोर असेल. 29 बॉल मध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. 29 बॉल मध्ये 41 रन. सागरचा गेम कसा आहे ते आता पाहायला मिळेल. कशा पद्धतीने खेळतोय, या मॅचला कसं बघतोय हे पाहण्यासारखं असेल. हलक्या हाताने खेळून काढला. शांत सुरुवात केली. स्वतःला टाइम देतोय. या विकेटवर वेळ घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरळ बॅटने खेळलाय. इथे मात्र पुढ्यात पडेल बॉल. एक धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्येवर धावसंख्या झाली आहे 10. जिंकण्यासाठी अजून 39 बनवायचे 27 बॉल मध्ये. एक टीम जी टेबल टॉपर आहे, दुसरी टीम जी 12व्या पोझिशनवर आहे, बॉटम मध्ये आहे, त्यांची ही मॅच सुरू आहे. जी टीम जिंकेल ती सुपर 6 मध्ये जाईल. जी टीम हरेल ती इथून घरी जाईल. ऑन साइडला खेळलाय सागरने. एक धाव इथे मिळाली. एका धावेने धावफलक 11 वर जाऊन पोहोचतोय. ऑन साइडला खेळलाय. इथे सुद्धा सेफ झोन. 2 ओव्हर समाप्त. 2 ओव्हर नंतर 12 धावा. अंपायर सांगतायत 6 मिनिटं झाली आहेत. 6 मिनिटं झाली आहेत. थोडं घाई करायची आहे. 9 मिनिटं बाकी आहेत फक्त. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढच्या 3 ओव्हर संपवायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय मजीद. सुपर 6 टॉप 6 मध्ये जाण्याची ही लढत. वाईड ची एक धाव मिळाली. ब्लॉकर मध्ये टाकलेला हा बॉल होता. एक धाव मिळणार नाही. इथे नकार दिला सागरने. हाही बॉल चांगला होता. बॅटची आतली कडा घेतली. बॉल गेला मागे विकेट किपर कडे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बघा प्रेशर किती येते फलंदाजावर. कुठेतरी बॅट्समनला सांगायला गेलाय सागर, आणि हेच बाहेरचे प्रेक्षक पण बोलतायत की समोर सागर गावडे आहे, मारायची गरज आहे का. स्ट्राईक कोणाकडे ठेवली पाहिजे हे फलंदाजाला समजलं पाहिजे, असं बाहेरून लोकांचं म्हणणं आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. फुल टॉस बॉल होता. फटका आलाय. हा झेल सुटलाय. बघा हात लागला नसता अतुलचा तर निश्चितच समीरने हा झेल पकडला असता. विकेट आली असती. धावसंख्या झाली आहे 14. 20 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 20 बॉल 35 रन. ऑन साइडला खेळलाय. हल्ली काय हाताने फ्लिक केला. मनगडाच्या साह्याने फ्लिक केला या बॉलला. 34 रनों की जरूरत है 19 गेंदों में. उन्नीस में 34 चाहिए अब. इथे सिंगल आली आहे. 33 बनवायचे आहेत. 33 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 33. नवीन गोलंदाज समीर. गोलंदाजीसाठी हा बॅटची काटा लागली. जोरात खेळण्याचा प्रयत्न केला होता.
फलंदाजाने. एक धाव मिळाली इथे. 32 ची गरज आहे. 17 मध्ये 32. वाईट बॉल येतोय. 31 बनवायचे आहेत 17 बॉल मध्ये. हलक्या हाताने पुश केलं. 16 मध्ये 30. ओहो हो, इथे स्टंपला लागलाय का? अंपायरला विचारलं जातंय. पंचाचा इशारा आलाय. फलंदाज नॉट आउट आहे. फुलटॉस बॉल आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय. सागर गावडेला फ्री हिट असेल. 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे आता. कीपरचा नो दिलाय. ग्रीन मॅट वर पाय आहे असं पंचांनी दर्शवलं. चला चला, समोरच्या अंपायरने दिला म्हणजे मान्य करावं लागेल. 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 15 बॉल 28 रन. फ्री हिटची संधी सागरला. लॉफ्ट केलाय पण प्रॉपर कनेक्शन नाही झालं. वर जायला पाहिजे होता, ती उंची मिळाली नाही. 27 धावांची गरज आहे 14 बॉल मध्ये. वाईड येतोय. सुपर वॉरियर संघाला जे 2 सीझन मध्ये घडलं ते बदलण्याची संधी आहे इथे. टेबल टॉपर केले, अनबिटेबल राहिले. सुपर 6 मध्ये सुद्धा अनबिटेबल जाण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जर हे करण्यामध्ये यश मिळालं तर कुठेतरी ती हिस्ट्री बदलेल. 13 बॉल मध्ये 25. हलक्या हाताने सिंगल काढून स्ट्राईक ठेवली आपल्याकडे. 24 बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. चला, हे तुमचं षटक 5 मिनिटात पूर्ण करा म्हणजे तुम्हाला कुठली पेनल्टी लागणार नाही. बारा चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज आहे. 4 षटकारांची गरज आहे. 6 चौकारांची गरज आहे. कशा पद्धतीने मॅच संपवतोय पाहूया सागर. की गोलंदाज हवी ठरतायत. संदेश आलाय गोलंदाजीसाठी. हा मिस्ट्री राहिलाय सगळ्यांसाठी. स्लो स्पिनर आतापर्यंत ह्याने पकड बनवली आहे. पुढे जाऊन खेळलाय ऑन साइडला. 1 धाव सुरुवात केली आहे एका धावेने. ओहा, इथे फसला बॅटर. बघा, बऱ्याचशा फलंदाजांना फसवलंय या गोलंदाजाने. 22 चाहिए अब. 10 में 22 चाहिए. हा वेट करून मारलाय. काय फटका सजवलाय. चांगला बॅट फ्लो. जिंकण्यासाठी आता फक्त 9 मध्ये 16 धावांची गरज आहे. बघा सागरकडे किती टाइम आहे. बॅकफुटवर गेला, लॉफ्ट केला. फुलटॉस. हा, चांगली फिल्डिंग आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने समीकरण आणखी जवळ आले. जिंकण्यासाठी आता फक्त 14 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 14 धावा. सागर गावडे संकट मोचक म्हणून उभा राहिलाय आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न. विकेट आली आहे. मोठी विकेट आली आहे. मोठा मासा गळाला लागलाय. बघा, मॅच आता फसली आहे. तो इतिहास जो मी बोलत होतो सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये जी टेबल टॉपर टीम बाहेर झाली आहे, ही संधी आहे सुपर वॉरियर्सला तो इतिहास बदलण्याची.
ही संधी आहे सुपर वॉरियर्सला. जर हा सामना जिंकला तर यापुढे कधीच बोलणार नाही की टेबल टॉपर टीम 2 सीझन मध्ये बाहेर झालेली. आणखीन एकदा फसवलंय, बॅटरला फसवलंय. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आउट होतोय. आता स्ट्राईकला आउट आहे की नॉन स्ट्रायकर आउट आहे? नॉन स्ट्रायकर आउट आहे असं पंचांनी घोषित केलंय. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 14 धावेंची गरज आहे. 6 बॉल 14 रन्स. स्वतः कर्णधार नॉन स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईकवर आलाय फलंदाज प्रशांत. 6 बॉल 14 धावेंची गरज आहे. शेवटचं षटक भूषण आंबेकर घेऊन आलेत. 6 बॉल 14. पहिला बॉल ऑफ साइडला खेळलाय. 1 धाव इथे मिळेल. 5 बॉल मध्ये 13 धावेंची गरज. बघा फुलटॉस होता, फुलटॉसला कन्वर्ट नाही करू शकले प्रशांत. 5 बॉल मध्ये आता 13 बनवायचे आहेत. दोन्ही संघांना समान संधी आहे मॅच जिंकण्याची. 5 बॉल 13. ब्लॉकर मध्ये टाकलाय. काय कमालीची गोलंदाजी सुरू आहे. रनआउट होईल. काय कमालाची गोलंदाजी सुरू आहे सुपर वॉरियर्स संघाची. आउट केलंय, परतवलंय प्रशांतला. चार गेंदे और 13 रन. बघा फिल्डिंग टीमचा जोश किती आहे मित्रांनो. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 4 मध्ये 13. फुलटॉस बॉल, विकेट आली आहे. 3 बॉल 13. कंपल्सरी चेस. 3 बॉल 13 रन्स. 49 धावा बनवायच्या होत्या फक्त. 3 बॉल मध्ये 13 कंपल्सरी बनवायच्या आहेत. 2 षटकार कंपल्सरी मारायच्या आहेत. सुपर वॉरियर सांगतायत की आम्ही लीग मॅच मध्ये का अनबीटेबल राहिलो. आमची गोलंदाजी चांगली आहे, आमची फलंदाजी आणि आमची फिल्डिंग त्याहून चांगली आहे. 3-13. और हा नो बॉल होता. बघा या बॉलला जर मारलं असतं तर कदाचित रन मिळाले असते, स्ट्राईक चेंज झाली असती. आता 3 मध्ये 12 मारायचे आणि फ्री हिट आहे. षटकार आलाय. अरे सामन्याला काहीतरी वेगळं वळण आलंय. 2 बॉल मध्ये 6 मारायचे. मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सुपर 12ची पहिली मॅच, फर्स्ट पोझिशन आणि 12 पोझिशनची ही मॅच. आणि काय रंगतदार. 2 बॉल 6. हा नो बॉल आहे. आता 2 बॉल मध्ये 4 आणि फ्री हिट आहे बॅटरला. फ्री हिट आहे बॅटरला. 2 बॉल 4 रन. 2 बॉल 4. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक नो बॉल. 2 बॉल 2 वर आली है मैच. दोस्तों वो कहते हैं ना, खेल चाहे जिंदगी का हो ये ताज का हो. खेल चाहे जिंदगी का हो या ताज का हो, अपना इक्का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. काय फलंदाजी, काय मॅच सुरू आहे. 2 बॉल मध्ये 2 आणि कंपल्सरी चेसचा सामना आहे. कंपल्सरी चेस. 2 बॉल 2. मित्रांनो कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल डोळे बंद करा प्लीज. 2 बॉल 2. अरे बॉल बघा कुठे आला. 1 बॉल 1. 1 बॉल 1 कंपल्सरी चेस. 1 बॉल 1 कंपल्सरी चेस असेल. दोन्ही टीमला समान संधी. गोलंदाजाने बॉल डॉट केला, फिल्डिंग टीम जिंकेल. फलंदाजाने 1 रन. आणि बघा स्ट्राईकला कोण आहे, स्वतः कॅप्टन. खांद्यावर आता बंदूक त्यांच्याच आहे आणि त्यांना चालवायची आहे. 1 बॉल 1 रन. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही मॅच. 1 बॉल 1.
आणि एकदा पूर्ण इतिहास कायम राहील, इतिहास कायम राहील. बॉटम ला असलेल्या संघाने पुन्हा एकदा टेबल टॉपरला हरवलं आहे. सीझन 1, सीझन 2 आणि ग्रीनफील्ड क्रिकेट लीग सीझन 3 सुद्धा बॉटम वर असलेल्या टीमचीच आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलं, ज्याने आपल्या संघाला विजयाच्या दरवाजात आणून सोडलं, तो ठरतोय सागर गावडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन सागर.